कल्याण डोंबिवलीत महायुतीचा जोर. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची कल्याण डोंबिवली धावती भेट. अनेक उमेदवारांच्या कार्यालयाचे केले उद्घाटन. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज शहरात धावती भेट दिली. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि डोंबिवली परिसरात अनेक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना बिनविरोध निवडीने एक इतिहास घडला, तर 16 तारखेला दुसरा इतिहास पाहायला मिळेल असा विश्वास डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती नेहमीच महायुतीची सत्ता राहिलेली आहे. इथे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय, पीआरपी, लहुजी सेना या सगळ्या पक्षांची महायुती देखील याही निवडणुकीमध्ये झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की 20 कॅन्डिडेट जे आहेत ते बिनविरोध ऑलरेडी निवडून आलेले आहेत. मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा या इतिहासामध्ये एवढे बिनविरोध निवडून आलेले आहेत, कारण की लोकांना देखील विश्वास आहे आणि विरोधकांना देखील विश्वास आहे की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता जी आहे ती स्थापन होणार आहे. आणि या 15 तारखेला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेव्हा मतदान होईल, 16 तारखेला रिझल्ट लागेल, तेव्हा मला वाटतं पैकीच्या पैकी उमेदवार जे आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, आरपीआयचे निवडून येतील, कारण की लोकांचा विश्वास महायुतीवरती आहे. आज राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या दोघांच्या नेतृत्वाखाली कामं जी आहेत या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत. त्याचाच प्रत्यय आपल्याला बिनविरोध निवडणुकीमध्ये आला आणि आता देखील 15 तारखेला जेव्हा निवडणुका होतील तेव्हा देखील येईल. आणि वातावरण सगळीकडे चांगलं आहे. आज मी कल्याण वेस्ट मध्ये फिरतोय, काल मी उल्हासनगर मध्ये होतो. उल्हासनगर मध्ये देखील चांगलं वातावरण जे आहे शिवसेनेचं आहे. तिथे देखील शिवसेनेचा जो आहे हा महापौर बसेल आणि या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर जो आहे ते 100% बसेल. आता तेच विरोधकांना ऍक्च्युअली ईव्हीएम या सगळ्या वोट चोरीच्या मागे न लागता आपले उमेदवार आपल्याला सोडून का गेले, आपले उमेदवार जे आहे हे माघार त्यांनी का घेतली, याचं विश्लेषण जे आहे त्यांनी केलं पाहिजे.